MNT मराठी चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी एका महत्त्वाच्या विषयावर चिंतन मनन करण्यासाठी, विचार करण्यासाठी आजच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. तो विषय आहे की आता उद्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र सरकारचं आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्रीय अंदाजपत्रक सादर केलं जाणार आहे. हे अंदाजपत्रक उद्या सादर होईल. त्यानंतर नेमकं काय त्यामध्ये आलं, किती आलं, कसं आलं याचा विचार उद्या होईल. पण या अंदाजपत्रकाकडून नेमक्या आपल्या अपेक्षा काय आहेत, कोणत्या चौकटीमध्ये हे अंदाजपत्रक असायला पाहिजे आणि प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या तरतुदी, कोणत्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स या अंदाजपत्रकामध्ये केंद्र सरकारच्या असणे अपेक्षित आहे, याचा काही अंदाज, याच्या काही अपेक्षा, याचे काही एक्सपेक्टेशन्स हे तुमच्या पुढे ठेवण्याच्या अनुषंगानं आणि त्याचं जस्टिफिकेशन, कशासाठी आपल्याला तसंच पाहिजे, का पाहिजे, याचं विवेचन, विश्लेषण, याची कारण मीमांसा, याचं समर्थन आणि जस्टिफिकेशन करण्याच्या अनुषंगानं आजच्या खास व्याख्यानाचं आयोजन MNT मराठी चॅनेलनं आयोजित केलेलं आहे. संयोजकांचा मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो. जे श्रोते, जे प्रेक्षक ऑनलाईन या विशेष व्याख्यानासाठी जॉईन झालेले आहेत त्यांना पण धन्यवाद देतो. जे भविष्यामध्ये या व्याख्यानासाठी जॉईन होतील युट्यूबवरती त्यांना पण शुभेच्छा देतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. जगातल्या प्रत्येक देशाला असं वाटतं की आपण जलद आणि वेगवान आणि सर्वंकष असं विकसित देश, प्रगत देश व्हावं. त्यासाठी ती राष्ट्र औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगवान आणि गतीनं करण्याचा प्रयत्न करतात. तसंच ते एक आर्थिक महासत्ता निर्माण होण्याच्या अनुषंगानं प्रयत्नशील राहतात. मग त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हे इंजिन ऑफ ग्रोथ आहे, एक विकासाचं प्रभावी साधन आहे. त्यामध्ये सुद्धा ते सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि आपली विकासाची प्रक्रिया, गती आणि व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करत असतात. केंद्र सरकारचं हे उद्या सादर होणारं पार्लमेंटमधलं हे अंदाजपत्रक अनेक कारणांनी ते महत्वपूर्ण आहे. कारण यापूर्वीचं जे अंदाजपत्रक होतं ते पूरक अंदाजपत्रक होतं. हे सरकार सत्तेवरती आल्यानंतरचं पूरक होतं, कारण त्याच्या अगोदर काही कालावधीसाठी सरकार हेच होतं. पण इंटेरिम बजेट ज्याला असं पण म्हणतो, ते अंतरिम अंदाजपत्रक सादर केलेलं होतं. आणि मग आता हे अंदाजपत्रक पूर्ण वर्षासाठी असेल आणि त्यामुळं या अंदाजपत्रकाचं एक विशेष असं महत्व आहे, खास असं महत्व आहे. आणि म्हणून ते एक लोकांपर्यंत पोचावं, समाजापर्यंत पोचावं या हेतूनं आजच्या या व्याख्यानाचं, विशेष व्याख्यानाचं आयोजन केलं असावं असं मला वाटतं. तर अंदाजपत्रकाचं महत्व असं की ते देशातल्या विकास धोरणाचा एक महत्वाचा भाग असतो, एक महत्वाचं धोरण असतं. त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो, राज्यवित्तीय किंवा राज्यकोषीय धोरण असं म्हणतो. आणि तो विकास धोरणाचा एक महत्वाचा भाग आणि अंग असतं. आणि त्यामुळं सार्वजनिक अंदाजपत्रक हे जे राज्यकोषीय किंवा राज्यवित्तीय धोरणाचं साधन आहे, त्यामध्ये विकासाचं धोरण प्रतिबिंबित होणं अपेक्षित असतं. कारण येत्या आर्थिक वर्षामध्ये आपण विकासाची गती आणि व्याप्ती राज्यकोषीय धोरणाच्या माध्यमातून कसे आपण साध्य करणार आहोत, कसे आपण साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत, याविषयीच्या तरतुदी, याविषयीचा प्रतिबिंब
त्या अंदाजपत्रकामध्ये होणं अपेक्षित असतं, करणं अपेक्षित असतं. मुळात सार्वजनिक अंदाजपत्रक हे संवैधानिक दस्तऐवज आहे, कॉन्स्टिट्यूशनल डॉक्युमेंट आहे आणि त्याला संविधानाचा, कॉन्स्टिट्यूशनचा, राज्यसभेचा, राज्य कॉन्स्टिट्यूशनचा, राज्यघटनेचा त्याला आधार असतो. आता हे जे केंद्र सरकारचं अंदाजपत्रक आहे, उद्या ते सादर होणार आहे. देशाचे अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन हे उद्याचं अंदाजपत्रक, पूर्ण वर्षासाठीचं अंदाजपत्रक सादर करणार आहे. आता या अंदाजपत्रकाचं कडून काय आपल्या अपेक्षा आहेत, या अंदाजपत्रकानं काय द्यावं असं वाटतं, या अंदाजपत्रकाकडच्या अपेक्षा किंवा कडूनच्या अपेक्षा, एक समाजाच्या अपेक्षा, एक मेजॉरिटी ऑफ लोकांच्या अपेक्षा, समाजाच्या एक मोठ्या सेक्शनच्या अपेक्षा, समूहाच्या अपेक्षा, या दृष्टिकोनातून तुमच्याकडे मांडणी, विवेचन, विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता नुकताच आज माननीय सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण 2024-25 सालचं हे सादर केलेलं आहे पार्लमेंटमध्ये आणि त्यामधून काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात, आपल्याला दिसून येतात. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण जगामध्येच आर्थिक विकासाची गती, वृद्धीची गती मंदावल्याचं आपल्याला दिसतं. कारण सप्टेंबर 2024 मधला जगाच्या वृद्धीचा जो दर आहे तो 3.2% होता. यामध्ये प्रामुख्यानं जे प्रगत देश आहेत, विकसित देश आहेत, त्यांच्या विकासाचा दर तर फारच कमी होता, 1.9% होता. आणि जे इमर्जिंग कंट्रीज आहेत, ज्याला पण आता त्यांची वृद्धी व्हायला लागलेली आहे किंवा त्यांची वृद्धी ही वेगवान होऊ लागलेली आहे, त्यामध्ये भारताचा समावेश आहे, त्यांचा वृद्धी दर हा 4.2% होता असं आपल्याला दिसतं. या पार्श्वभूमीवर अजून एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं, ते वस्तुनिर्माण क्षेत्रामध्ये थोडी घटती प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये मात्र वाढत जाण्याची प्रवृत्ती संपूर्ण जगाचं, मी तुम्हाला सांगतोय, हे झालेलं आहे. तुलनेनं यामध्ये प्रगत देशांची प्रगती कमी आहे, पण इमर्जिंग कंट्रीज ज्याला असं पण म्हणतो त्यांची प्रगती ही तुलनेनं जास्त आहे. जागतिक पातळीवरील भाववाढीचा विचार केला तर एक चित्र आपल्याला दिसतं की साधारणतः भाववाढीचे प्रमाण किंवा तीव्रता कमी होत चाललेली आहे. अगदीच तुम्हाला आकडा सांगायचं झालं तर 4%च्या आत साधारणतः 3%पर्यंत सगळेच भाववाढीचा प्रश्न आहे. पण तुलनेनं आपल्या देशामधली भाववाढ ही मात्र जवळपास 6.5% जो होलसेल प्राइस इंडेक्स नंबर आहे त्याच्या आधारे आपल्याला दिसते. आपला वृद्धी दर आता जे भाकीता आलेले त्याप्रमाणे 6.4%, 6.5% पण जाण्याची शक्यता आहे. हा जगातील जे जलद गतीने वाढणारे देश आहेत त्यामध्ये जास्त आहे. याबरोबरच गेल्या वर्षाची तुलना करता शेतीचा जो वृद्धी दर आहे तो गेल्या वर्षाशी तुलना करता थोडासा वाढलेला आहे, किंचित वाढलेला आहे. औद्योगिक क्षेत्राचा दर सुद्धा थोडासाच वाढलेला आहे. स्थूल देशांतर्गत वाढीचा दर हा मात्र कमी झालेला आहे गेल्या वर्षाची तुलना करता. याबरोबर आपल्याला असे दिसून येतं की जो खर्च आहे तो सामाजिक क्षेत्रावरचा जो खर्च आहे तो सामाजिक क्षेत्रावरचा खर्च वाढलेला आहे, पण ती वाढ मर्यादित आहे. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर 2021 मध्ये 23% होता तो साधारणतः
25% 2024 मध्ये आहे आणि तो 26% जाण्याची अपेक्षा यामधून आपल्याला दिसते. शिक्षणावरचा खर्च, आरोग्यावरचा खर्च हे पण तुलनेनं बघितलं तर तुलनेनं ती कमी दिसतं. इकॉनॉमिक सर्वे, आर्थिक सर्वेक्षणच्या या पार्श्वभूमीवरती त्यामधून काही महत्वाच्या समस्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येतात, प्रकट येतात. ही एकदा पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर मग नेमकं निर्मला सीतारामन यांचं हे आर्थिक वर्ष 2025-26 साठीचं जे अंदाजपत्रक आहे ते कोणत्या चौकटीमध्ये असायला पाहिजे, त्याचा आधार काय असायला पाहिजे, त्याचा बेस काय असायला पाहिजे, हे विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. दोन महत्वाच्या घटना, दोन महत्वाची लक्ष्ये, गोल्स आपल्याला साध्य करायचे आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे 2030 पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करायचे. ही शाश्वत विकासाची उद्दिष्ट अनेक आहेत, जवळपास 17 उद्दिष्ट आहेत ती. आणि 2047 पर्यंत की जे आपल्या स्वातंत्र्याचं 100वे वर्ष आहे, तिथं आपल्याला विकसित भारत म्हणून उदयास यायचं आहे, एक डेव्हलप्ड कंट्री म्हणून उदयास यायचं आहे. या चौकटीमध्ये आपल्याला या अंदाजपत्रकाचं अपेक्षा, त्याचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे, हे आपल्याला विचारामध्ये घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा आपण शाश्वत विकासाची उद्दिष्ट, भारत संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य असल्यामुळं जी राष्ट्र युनो संयुक्त राष्ट्र संघाचे सभासद आहेत त्या सगळ्यांना 2030 पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करायचे आहेत. 17 उद्दिष्ट आहेत. यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे शून्य गरिबी. अजून एक उद्दिष्ट आहे विषमता नियंत्रित करणं. अजून एक उद्दिष्ट आहे अन्न सुरक्षितता पुरवणं. अजून एक उद्दिष्ट आहे चांगल्या गुणवत्तेचं, दर्जाचं शिक्षण देणं, पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन करणं, अशी हवामान बदल नियंत्रित करणं, अशी काही महत्वाची उद्दिष्ट, गोल्स ही शाश्वत विकासाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून आहेत. आणि ही 2030 पर्यंत साध्य करायचे. आपण 2022 मध्ये असं ठरवलं की आपल्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी आपल्याला जगातले एक प्रगत देश, जगातले एक विकसित देश म्हणून उदयास यायचं आहे. आणि ही विकसित देशाची संकल्पना काय आहे, तर ज्या देशामध्ये आर्थिक प्रगती उच्च पातळीवरची असते, तंत्रज्ञान प्रगती उच्च पातळीवरची असते, सामाजिक कल्याण उच्च पातळीवरती पोहोचलेलं असतं आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य यांची उपलब्धता आणि पुरवठा उच्च पातळीवरचा असतो. असा जो देश, त्याला आपण प्रगत देश, विकसित देश असं आपल्याला म्हणता येईल. आता हे आपल्याला विचारामध्ये घेत असताना आपण जर भारत आणि प्रगत देश यांची तुलना करू लागलो तर आपल्याला दिसतं की थोडीशी अमेरिका आणि भारत यांची तुलना आपण करूया. म्हणजे विकसित देशाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला अंतर किती कापायचं आहे, साधारणतः 23-24 वर्षामध्ये, 23 वर्षामध्ये त्याची कल्पना येऊ शकते. अमेरिका या एकाच प्रगत देशाशी आपण थोडी तुलना करूया. यामध्ये अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न आहे $28 ट्रिलियन आणि आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे $3.73 ट्रिलियन, म्हणजे जवळपास $24 ट्रिलियन भारत आणि अमेरिकेमध्ये फरक आहे. दर उत्पन्न आपलं आहे $2,600 अमेरिकन आणि अमेरिकेचं आहे $85,000 अमेरिकन, म्हणजे जवळपास $82,000 अमेरिकन फरक आहे. बेकारीचा दर 6.3% आहे आपल्या देशामध्ये, अमेरिकेमध्ये 3.9% आहे. आपलं सरासरी आयुर्मान 71.5 वर्ष आहे,
अमेरिकेमध्ये ते 79 वर्षे आहे. याबरोबर अनेक निर्देशांक आहेत. त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, मानव विकास निर्देशांक आहे. यातला आपली रँक, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स आहे, यातली आपली रँक आपण जर तुलना केली तर फार मोठ्या प्रमाणावरती आपण पाठीमागं आहोत याची कल्पना आपल्याला येते. ही गोष्ट खरी आहे की आज आपण साधारणतः 5व्या क्रमांकाचं राष्ट्र आहोत. 2022 आकडे जर आपण बघितले तर आपण 5व्या क्रमांकावरती आहोत. अमेरिका पहिला आहे, चीन दुसरा आहे, जपान तिसरा आहे, जर्मनी चौथा आहे आणि भारत 5वा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आर्थिक वृद्धी दर वाढविणं आवश्यक आहे आणि तो वाढवून आपल्याला 2047 पर्यंत प्रगत देश, विकसित देश होणं, त्याकडे मार्गक्रमण करणं, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आता आपण आपल्या देशातला वृद्धी दर बघितला की मी सुरुवातीला सांगितलं की साधारणतः 6.5% दरम्यान तो जीडीपीचा ग्रोथ रेट हा 23-24 मध्ये येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची भाकीत आहेत. खरं म्हणजे आपण ते 8.2% असेल असं ठरवलं होतं, त्याचं ऍडव्हान्स एस्टिमेट केलं होतं, पण ते होईल असं वाटत नाही. 6.5% रेंजमध्ये असू शकेल. आपल्या देशामध्ये शेतीचं योगदान हे 18% आहे आणि उद्योगाचं जे योगदान आहे ते उद्योगाचं योगदान हे साधारणतः 30% आहे आणि सेवा क्षेत्राचं योगदान हे 60% वर आहे. म्हणजे शेती आणि उद्योग यांचं योगदान हे तुलनेनं कमी आहे आणि आपण सेवा क्षेत्रावरती अवलंबून आहोत आपल्या विकासासाठी, वृद्धीसाठी. हा एक मुद्दा या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. याचा वृद्धी दर जर आपण बघू लागलो तर शेतीचा वृद्धी दर 2% आहे 23-24 मधला, उद्योगाचा वृद्धी दर 9.7% आहे आणि सेवा क्षेत्राचा वृद्धी दर 7.6% आहे. पण तुलनेनं योगदान हे सेवा क्षेत्राचं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढवायला पाहिजे. आपल्याला शेतीचं आणि औद्योगिक क्षेत्राचं योगदान आणि गती वाढवायला पाहिजे. औद्योगिक क्षेत्रामध्ये वस्तू निर्माण क्षेत्र आणि बांधकाम या दोनच उपक्षेत्रांनी मोठं योगदान दिलेलं आहे. बाकीच्यांचं योगदान कमी आहे आणि शेतीचं गती आणि टक्केवारी हे दोन्हीही कमी आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे येत्या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला औद्योगिक विकासाला चालना देणारं, गती देणारं असं अंदाजपत्रक असायला पाहिजे. यामध्ये प्रामुख्यानं वस्तू निर्माण क्षेत्र याच्यावरती फोकस करणारं, याच्यावरती लक्ष केंद्रित करणारं अंदाजपत्रक असायला पाहिजे. आपल्या देशामध्ये गुंतवणूक वाढणारं, गुंतवणूक वाढीला चालना देणारं अंदाजपत्रक असायला पाहिजे. याबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावरती लक्ष केंद्रित करणारं, भर देणारं, महत्व देणारं हे अंदाजपत्रक असायला पाहिजे. त्यातून अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती मिळेल, व्याप्ती मिळेल आणि तशा प्रकारचा भर रस्ते असतील, वाहतूक असेल, दळणवळण असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, याला अग्रक्रम देणारं ते असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ते रोजगारपूरक वृद्धी साध्य करणार असायला पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये जवळपास 60% पेक्षा अधिक लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुणांची लोकसंख्या आहे. त्यामुळं त्यांचा जर उत्पादक कार्यासाठी आपण वापर केला की जे APJ अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती हे म्हणाले होते की 2020 मध्ये भारत आर्थिक महासत्ता होणार, कारण भारत हा तरुण देश आहे, तरुणांचा देश आहे आणि आपल्याकडे जी इंजिन ऑफ ग्रोथ आहे, संसाधनं आहे जी आहेत ती संसाधनं
ही उत्पादक कार्यासाठी शेती, उद्योग, व्यवसाय, पायाभूत सुविधा यांच्या विकासासाठी जर आपण वापरली तर आपल्याला त्यामधून आर्थिक महासत्ता, उद्योग प्रधान राष्ट्र म्हणून विकसित होणं शक्य आहे, असं त्यांनी विवेचन विश्लेषण आपल्या त्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिक सुप्रीमसी ऑफ इंडिया 2020 यामध्ये ते केलेलं होतं. पण दुर्दैवानं आपलं ते नियोजन आपण तसं केलं नाही, तसा प्रयत्न आपला झाला नाही, तशा प्रकारचं धोरण आपण आखलं नाही आणि तशा प्रकारची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा आपण केला नाही आणि म्हणून 2020 मध्ये ते साध्य झालं नाही. यालाच पूरक म्हणून आपण 2022 मध्ये असं ठरवले की 2047 मध्ये 100व्या वर्षी आपल्याला आर्थिक विकसित देश, प्रगत देश व्हायचा आहे आणि त्यासाठी या गोष्टींची गरज आहे, या गोष्टींमध्ये काम करणं आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. आता एका बाजूनं शाश्वत विकासामध्ये गरिबी शून्य पाहिजे, विषमतेचं नियंत्रण पाहिजे, त्यानंतर उत्तम क्वालिटीचं, उत्तम दर्जाचं शिक्षण पाहिजे, सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून द्यायला पाहिजे, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करायला पाहिजे, जैवविविधता संरक्षित करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ही सगळी उद्दिष्ट सुद्धा आपल्याला या शाश्वत विकासाची उद्दिष्ट म्हणून साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण संयुक्त राष्ट्राचा सभासद राष्ट्र म्हणून, सभासद देश म्हणून आपल्याला ते 2030 पर्यंत साध्य करायचं आहे. आपण दोन्हीचा एकत्र विचार करू लागलो की शाश्वत विकासाची उद्दिष्ट किंवा शाश्वत विकास आणि विकसित विकास, विकसित देश याचा संयुक्तिक विचार आपण करत असताना अजून एका दृष्टिकोनातून आपण याकडे बघणं, या अंदाजपत्रकाकडे बघणं आवश्यक आहे आणि ते मध्ये समावेशक विकास. आता समावेशक विकासामध्ये आपल्याला शिक्षणाचा विचार करायला पाहिजे, आरोग्याचा विचार करायला पाहिजे, गरिबीचा विचार करायला पाहिजे, बेकारीचा विचार करायला पाहिजे, विषमतेचा विचार करायला पाहिजे आणि त्याचबरोबर सामाजिक गटनिहाय कल्याणाचा विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या अंदाजपत्रकामध्ये विचारामध्ये घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा आपण शिक्षणाचा विचार करू लागलो तर आपली जी पटसंख्या आहे उच्च शिक्षणातली ती 28% पर्यंत आहे आणि साधारणतः 2037 पर्यंत आपल्याला ती 50% पर्यंत न्यायची आहे, 35 पर्यंत. म्हणजे ही पटसंख्या वाढवायची, कारण ती प्रगत देशांमध्ये जास्त आहे. म्हणून शिक्षण इन जनरल आणि उच्च शिक्षण इन पर्टिक्युलर याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणून शिक्षणावरचा आणि उच्च शिक्षणावरचा जो खर्च आहे तो वाढवायला पाहिजे. आता तो 4% पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या आणि त्यामध्ये आपल्याला सहभागातला फरक दिसतो. ग्रामीण, शहरी, सामाजिक गटनिहाय आणि स्त्री पुरुष असा पण फरक दिसतो. त्यानंतर वृद्धी ही रोजगाराभिमुख असायला पाहिजे, कारण लोकसंख्या, काम करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि रोजगाराला मागणी वाढत चाललेली आहे आणि पुन्हा आपण खाजगीकरणामुळं सार्वजनिक क्षेत्र आणि संघटित क्षेत्राकडला जो रोजगार आहे तो आपण असंघटित किंवा त्याचं अनौपचारिकरण करायला लागलेलं आहे. त्यामुळे रोजगाराकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, कारण रोजगार मागणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे, बेकारीचं प्रमाण पण तुलनेनं जास्त आहे आणि ती बेकारी नियंत्रित करायला पाहिजे. शाश्वत विकासासाठी, समावेशक विकासासाठी आणि प्रामुख्यानं जो वंचित समाज आहे, गरीब समाज आहे, त्यासाठी हे रोजगाराचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. रोजगाराचं प्रमाण कमी असल्यामुळं गरिबीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जरी आपण संकुचित गरिबीची रेषा घेतली, श्रीरंगराजन यांनी सांगितलेली 47 रुपये शहरी भागामध्ये आणि 32 रुपये ग्रामीण भागामध्ये, तरी सुद्धा कोट्यावधी लोक गरीब आहेत आणि बहुआयामी गरिबीचा निर्देशांकाचा जो अहवाल नीती आयोगाने दिलेला आहे तो जर विचारात घेतला तर गरिबीची तीव्रता 25% पर्यंत आहे. 144 कोटीच्या देशामध्ये 25% म्हणजे जवळपास 30-40 कोटीपर्यंत ती संख्या जाते आणि म्हणून गरिबीचं धोरण, गरिबी निर्मूलनाचे उपाय, त्यासाठीची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत ज्या प्रश्नाला फारसा आपण हात लावला नाही तो प्रश्न म्हणजे विषमतेचा प्रश्न. खरं म्हणजे याची जाणीव थॉमस पिकेटींनी फार वर्षापूर्वी करून दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की भारतातली आर्थिक विषमता फार वेगानं वाढत चाललेली आहे. त्यानंतर ऑक्सफॅमचे अहवाल आले, 17चा आला, 18चा आला, 2024चा वर्ल्ड इनइक्वॅलिटीचा रिपोर्ट आला, 2024चा वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचा रिपोर्ट आला
आणि आता 2025चा पुन्हा ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे. पण दुर्दैवानं विषमता नियंत्रणासाठीच धोरण किंवा उपाययोजनांचा समावेश आपण केलेला नाही. आणि आता मात्र आपल्याला ते करणं गरजेचं आहे, कारण शाश्वत विकास आणि विकसित भारत आणि समावेशक विकास साध्य करण्यासाठी विषमतेचे नियंत्रण करणं गरजेचं आहे. 2024च्या या विषमता अहवालाप्रमाणे 50% गरिबांकडे फक्त 7% राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा आहे आणि 6% संपत्तीचा हिस्सा आहे, तर 10% अतिश्रीमंत लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 60% हिस्सा केंद्रित झालेला आहे आणि संपत्तीचा 66% हिस्सा केंद्रित झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला आरोग्यविषयक स्थिती सुधारायला पाहिजे. त्यावरचा खर्च 2.1% केंद्र राज्याचा. हे सगळं विचारात घेता आपल्याला समावेशक, शाश्वत आणि विकसित भारत या दृष्टिकोनातून प्रतिबिंबित होणारं अंदाजपत्रक आपल्याला हे 2025-26 पाहिजे. यामध्ये वृद्धी दर वाढवायला आपण प्रयत्न करायला पाहिजे. शेती उद्योगाच्या विकासाला अग्रक्रम द्यायला पाहिजे. पायाभूत सुविधांचा विकास करायला पाहिजे. त्यासाठीच्या तरतुदी पाहिजेत. गुंतवणूक वाढवणुकीसाठी प्रेरणा प्रोत्साहन आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रोजगाराभिमुख वृद्धीची गरज आहे. गरिबी, बेकारी, विषमता निर्मूलनाला, नियंत्रणाला अग्रक्रम देणारं आणि तशा उपाययोजना असलेलं अंदाजपत्रक अभिप्रेरित आहे. शिक्षण, आरोग्याची गुणवत्ता आणि सेवा उपलब्धता वाढवून देणारं अंदाजपत्रक आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे सगळं अंदाजपत्रक यामध्ये स्त्रियांचा विकास, यामध्ये सामाजिक वंचितांचा विकास, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी सगळ्या घटकांचा, मायनॉरिटी, अल्पसंख्याक यांच्या कल्याणाचा विकास करणारा अंदाजपत्रक हे येत्या 25-26 साठी आपल्याला अपेक्षित आहे, आवश्यक आहे. जर या सगळ्या गोष्टी या अंदाजपत्रकामध्ये आल्या तर आपल्याला 3 उद्दिष्ट, 3 ध्येय साध्य करणं शक्य होईल. एक म्हणजे 2030 पर्यंतची चिरंतन किंवा शाश्वत विकासाची काही महत्वाची उद्दिष्ट यातून साध्य करण्यासाठी मदत होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारताकडे जाणं, मार्गक्रमण करणं या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ती प्रक्रिया सुरू होईल आणि गतिमान होईल. आणि तिसऱ्या बाजूनं शाश्वत आणि विकसित भारत कुणासाठी, तर सगळ्यासाठी, समाजातल्या सगळ्या गटांसाठी, समाजामधल्या सगळ्या व्यक्तींसाठी आणि त्यासाठी सामाजिक समावेशक विकासाची गरज आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण, शहरी असा अंतर असता कामा नये. सामाजिक गटनिहाय विकासातला अंतर असता कामा नये. श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव असता कामा नये. काही प्रदेश विकसित, काही प्रदेश अविकसित अशा प्रकारे प्रादेशिक असमानता असता कामा नये. हे या गोष्टी अंतर्भूत असलेल्या, समाविष्ट असलेल्या अंदाजपत्रकाची 25-26 साठी गरज आहे. तेच आपल्याला बघायचं आहे की या अंदाजपत्रकामध्ये समावेशक विकासासाठीचे कोणते प्रयत्न आहेत. शिक्षणातली समावेशकता असेल, रोजगारातली समावेशकता असेल, विकासातली समावेशकता असेल, आरोग्यातली समावेशकता असेल. हे एका बाजूने बघताना औद्योगिक विकास गतिमान करायला पाहिजे, शेतीचा विकास गतिमान करायला पाहिजे, सेवा क्षेत्राची गती वाढवायला पाहिजे, पायाभूत सुविधांचा विकास करायला पाहिजे, शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आरोग्याची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो समाजातला दुर्बल घटक आहे, वंचित घटक आहे, जो मागास घटक आहे, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक हे जे घटक आहेत, गरीब असतील, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, औद्योगिक मजूर असेल, यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि विकासाचे जे लाभ आहेत, विकासाची जी फळं आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, या तरतुदी या येत्या अंदाजपत्रकामध्ये उद्याच्या अपेक्षित आहेत. अंतर्भूत होणं गरजेचं आहे, समाविष्ट होणं गरजेचं आहे. बघूया आपण उद्याला की उद्याचं अंदाजपत्रक कसं आहे आणि मग आपल्याला आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षामध्ये आलेलं अंदाजपत्रक याची काय तुलना आपल्याला करता येईल. अपेक्षा अशी आहे की एका बाजूनं शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या तरतुदी अंदाजपत्रकामध्ये येणं, दुसऱ्या बाजूला 2047 मध्ये विकसित भारताचं ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच
ती तरतुदी यामध्ये आपल्याला असायला पाहिजेत. आणि तिसरं महत्वाचं आणि हे सगळं करत असताना हे सामाजिक दृष्ट्या समावेशक असायला पाहिजे. म्हणजे जो वंचित आहे, जो बहुजन आहे, जो सामाजिक मागास आहे, तो विकासाच्या प्रवाहामध्ये येणं आणि विकासाचे लाभ त्याला त्याच्यापर्यंत पोहोचणं, मिळणं, या गोष्टींची आवश्यकता आहे. उद्या आपण बघूया नेमकं अंदाजपत्रक कोणत्या दिशेनं जातं, काय आपल्या अपेक्षा पूर्ण होतील आणि काय अपेक्षा आपल्या पूर्ण होणार नाहीत, हे आपण उद्या बघूया. सगळ्यांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. स्वप्नील.